भगवान बाबाच्या काळामध्ये आम्ही लाकडं रवली. मादळमेला मोठा सप्ताह होता नारळी, तिथं मंडव केले चोरट्याची. ही सेवा घडली आमच्या हाताने भगवान बाबाच्या सप्त्यामध्ये. भगवान बाबा म्हणायचे, या पाटील बसा. मी म्हणत आम्ही पाटील नाही, टोपल्यात गेले पाटील की बाबा पाटील म्हणी जाऊ नका आम्हाला. बाबा हसायचे. भगवान बाबाच्या सप्त्यामध्ये दुपारा कणे आमटी, संध्याकाळी कणे आमटी. आम्ही तिथं मादळमेत हाटायला वाढायला. बाबा कीर्तनाला निघले की खडा हातात घ्यायचे आम्ही. बाबाचे पुढ राहून दे पाटील. बाबा तुम्ही पाटील म्हणजे नका, आमचे पाटील की टोपल्यात गेले असं म्हणायचं बाबाला. असा इतिहास आमचा होता. कोट घेतला काढून की बाबाचा कोट सांभाळायचा. इतकी सेवा बाबाची घडली. जुन्या काळात सप्ते कसे व्हायचे बरं तुमच्या काळात? लहान आमच्या काळामध्ये सप्ते असे व्हायचे. कीर्तन करायचे, सगळं करायचं. कोणाला नारळाशिवाय दक्षिणा ना. नारळ द्यायचे की चालले महाराज, नारळ द्यायचे की चालले महाराज. कोणाला दक्षिणा नव्हती काही. कन्या आमटी करायची, जेव घालायचे लोक जायचे. बस एवढं आमच्या काळामध्ये होतं पहिले. आता काही काही महाराज एवढी सुपारी घेतात ते त्याच्याबद्दल काय म्हणतात? आता काही लोक म्हणतात आम्हाला 10,000 द्या, कोणी म्हणतो 5,000 द्या, तरी कमीच पडायला लागले. काही 40-50 हजार घेतात ना. हा, भगवान बाबाच्या काळामध्ये आम्ही लाकडं रवली. मादळमेला मोठा सप्ताह होता नारळी, तिथं मंडव केले चोरट्याची. ही सेवा घडली आमच्या हाताने भगवान बाबाच्या सप्त्यामध्ये. भगवान बाबाला पाहिलं का तुम्ही? हा, भगवान बाबाची सेवा महिन्याला जायत आम्ही. बाबूराव मस्किन आम्ही सगळ्यावर दर्शन करायचं सकाळी दिवस वगैरे आपलं नारायणगडावर. हा, आणि तिथून खाली उतरायचं. 3 तरुणी मातुरी जाऊन तिथं मुक्कामाला जायचं. भगवान बाबा म्हणायचे, या पाटील बसा. मी म्हणत आम्ही पाटील नाही, टोपल्यात गेले पाटील की बाबा पाटील म्हणी जाऊ नका आम्हाला. बाबा हसायचे. बाबाला काय शेत माहीत झालं ते पाटील की आमच्या चुलत्याचे वडील रामचंद्र वर भावले होते. आणि ते आपल्या नारायणगडावर तिथं राहायचे. तिथं बाबांनी दावेवाडा लावायचे गायला त्यांना. आणि तिथंच वारले. मग बाबांनी त्यांची मौत केली. मग बाबूराव मस्केला म्हणले, कोण आहेत? आम्ही गडावर गेलो. म्हणले तुमचे रामचंद्र पाटलाचे नातू आहेत. म्हणून ते बाबा मला पाटीलच म्हणायचे भगवान बाबा. मग काय म्हणायचे भगवान बाबा? बरं झालं आले तुम्ही. दर महिन्याला वारीला जायचं. बाबांनी काय म्हणायचं, त्या पोत्यातल्या शेंगा घ्या टोपल्यात एवढ्या भाजा आणि खा तेवढ्या. एक गुळाचा खडा घ्या, त्या तिथं गुळाच्या ढेपी एवढा गुळाचा खडा फोडायचा आणि तो खायचा. आम्ही दोघांनी फराळी करायच्या. आणि सकाळी उठून दर्शन केलं की निघलं की पुन्हा बाबाचं कीर्तन ऐकून. आणि सकाळी उठून बाबाने म्हणायचं, त्या तिथले 2 भाकरी लोक आणून टाकीत ना भाकरी द्वादशीला. 2 भाकरी न्या दोघाला वाटाने खायला. मग त्या 2 भाकरी बांधून घ्यायच्या आणि मग यायचो. तर आम्ही वाटाने कुठे वाड्याला पाणी असं आंघोळ्या करायच्या, जेवण करायच्या, 2 भाकरी खायच्या. तिथून दुपारच्याला 3 तरुणी यायचं. 3 तरुणी आमचे मामा सासरे. तिथं जेवण करायचे आणि संध्याकाळी आपलं घरी यायचं. असं देवाचं कारस्थान घडलं. भगवान बाबाची भेट म्हणल्यावर तुम्ही तर लय मोठं पुण्य म्हणस तुम्ही. लय सेवा केली भगवान बाबाची. असं का? इथं आले की बाबूराव मस्कित जेवायला बाबा. म्हणजे भगवान बाबा आपल्या गावात आलते काय? लय बरे यायची ताज्या बैलांनी. आणि जेवायला बसले की बाबाने म्हणा, ताट वाढाल तुम्ही जेवा ना. बाबा मी वाढायला राहतो. नाही बस बाबा मला गुरुवारी मी नाही म्हण गुरुवारी ना. मग काय होतं आमच्या बरोबर जेवले. एकदा सोडला पुन्हा कशाला असं बाबा म्हणायचे. बसा जेव. इथून मग तिपटवाडीला जायचो आम्ही संगीत बाबाच्या. तिथे कीर्तन असायचं बाबाचं. पहिले बाबा होते शादी बाबा. मग त्या काळात त्यांचं कीर्तन असायचं. मग राहुटी द्यायची. बाबा कीर्तनाला निघले की खडा हातात घ्यायचे आम्ही. बाबाचे पुढ राहून दे पाटील. बाबा तुम्ही पाटील म्हणजे नका, आमचे पाटील की टोपल्यात गेले असं म्हणायचं बाबाला. असा इतिहास आमचा होता. कोट घेतला काढून की बाबाचा कोट सांभाळायचा. इतकी सेवा बाबाची घडली. महादेव बाबाची घडली आणि भगवान बाबाची घडली. भगवान बाबा स्वभाव कसा होता? लय स्वभाव शांत. खरे संत तुकाराम महाराजांनंतर खरे संत म्हणायचे भगवान बाबा. खरे संत भगवान बाबा, दुसरा नंबर महादेव बाबा. असं खरे संत 2 होऊन गेले. महादेव बाबा म्हणायचे, हे लोकांना पैसे इतकाला देता कसे तर मला सप्ते बंद करा. बरोबर आहे. गाई विकता, म्हशी विकतात, सप्ते करता, कशाला करता तुम्ही? महादेव बाबा म्हणायचे. भगवान बाबाच्या सप्त्यामध्ये दुपारा कणे आमटी, संध्याकाळी कणे आमटी. आम्ही तिथं मादळमेत हाटायला वाढायला. असं का? काय सांगा तुम्हाला, मिडी रव मांडव केली तोरड्याची लोकाला बसायला भगवान बाबाच्या सप्त्यामध्ये. आम्ही कैकाडी बाबाची सेवा घडली. असं कैकाडी बाबा मादळमेत आले.
कीर्तन होतं, गेलो दर्शन घेतलं की बाबाने लगेच फोकाटी आणली माझ्या पाठीत. ए म्हणले लांबून दर्शन घेतील लोक, तू पायावर आला लगेच. हा बसलो दाबलं. मग म्हणायचे अशा कशा तुमच्या बाया पुढं दगडाच्या पाया, असे कसे तुमचे देव घेती बकऱ्याचा जीव. काही काही बाबाचे 4-5 कीर्तन ऐकले. पिंपळगावनात ते ऐकलं, मादळमय ते ऐकलं, पंढरपुरात ऐकलं. इतकी काही काही बाबा सुद्धा सेवा घडली आमच्या हाताने. तुमच्या जीवनाचं सार्थक झालं एवढे मोठे सार्थक संत. झालं. मला अजून दवाखाना नाही, गोळी नाही, इंजेक्शन नाही, काही नाही, अजून डोकं दुखलं नाही, काही नाही, ताप नाही, हिव नाही, काटा मोडा नाही, अजून काही नाही. भगवंताची कृपा आहे. नाही, मी तर आपला तुमचा सहज व्हिडिओ घेत होतो, पण तुमचं भगवान बाबाचं दर्शन झालं म्हटल्यावर मला लयच आनंद वाटला आहे. हा मी म्हणतो ना, हमेशा दर महिन्याला वारीला जायचो आम्ही. भगवानगडावर जायचं, दर्शन करायचे, बसायचं. बाकी तुम्ही एक कीर्तन केलं वाटतं? केले ना, 2 केले. दोन केले का? इथे आपल्या गावात एक केले, अरे वा. एक उमरला केलं. हम्म. सुदाम बुवा महाराज हम्म. कोणचे, पिंपरीचे, हा. तिथं असायचे सप्त्याला. तिथं ज्ञानेश्वरी पारायण होतं. मग जालिंदर भाऊ असायचे आमचे गुरु, समजायचे ते गुरु. त्याने मला एवढंच नाही सांगितलं. हम्म. जालिंदर भाऊनीच पोथ्या वाचायचे, अर्थ सांगायचं शिकेलं, रामायण सांगायचं शिकेलं, सगळं शिकेलं. सगळे तेव्हापासून ग्रंथ कुठं घरात आणून ठेवले. शाक्तिकांड रामायणाचे सुट्ट्या आणून ठेवलेले आहेत. नवनाथ ग्रंथ, विचारसागर, भक्तिविजय, सगळे ग्रंथ माझ्याकडे आहेत. एवढ्या ग्रंथाचा कसं काय कधी अभ्यास केला तुम्ही? किती शिकले तुम्ही? माझी 4थी झाली गावठी शाळात. असं आहे का? फक्त 4थी. 10,000 उजळणी आम्हाला शामराव मास्तरने शिकली. आणि टाव कोटी अब्जे खरं इथपर्यंत शिकली उजळणी. मला पण आज चांगल्या शिकणाऱ्याला हे कळत नाही ग्रंथ, तुम्हाला तेवढं ज्ञान झालं प्राप्त. भगवंताची कृपा. हा ना, भगवान बाबाची, महादेव बाबाची कृपा म्हणायची. हा, त्यांची कृपा. बाबाकडे सप्त्याला गेलो होतो, आपलीला सप्ताह होता महादेव बाबाचा. तिथे गेलो, बाबा काठ आला माझ्या. बाबा म्हणले आपले टाळकरी गैरहजर राहतात मोठ्या सप्त्यात, पैसे कमी देतात म्हणून येत नाहीत. मला आज टाळकरी कोणचे गैरहजर आहेत मला बघायचे. कोण? महादेव बाबा म्हणले. आणि मग बसले असे. विष्णू महाराजाला म्हणले पाकिट नावाची जर माझ्या हातात देत जा म्हणले, म्हणजे मी बघत आहे कोण टाळकरी गैरहजर आहे ती. मग महादेव बाबा बसले, पोकारले, नाव द्यायची पाकिट बाबाच्या हातात. बाबाने असं बघायचं की द्यायची पुढं. मग आमचं नाव पोकारलं. गेलो, दर्शन केलं, बाबाचं नारळ ते दिलं. तर बाबा म्हणले पाकिट. म्हणलं बाबा पाकिट नाही घेत. म्हणले पैसे कमी म्हणून घेत नाही काय? पैसे कमी म्हणून घेत नाही. म्हणलं नाही बाबा काय करायचं, पैसे घे जाय ती घरची आहे बाबा. महादेव बाबा घे जाय. बाबा त्यांनी टेम्पोने आणलंय का त्या दिवशी आपल्याला सगळ्या टाळ करला. आता टेम्पोने उद्या नेऊन घालणार, काय करायचं पैशाचं. बाबाने पाठ टाकली महादेव बाबाने. म्हणले भेट जा आणि याचे ग्रंथ आणि जा. मग तेव्हापासून बाबा पाकिट घेतलं, 10 देऊत 5 देऊत, कधी कोणाला बोललो नाही. ते पैसे प्रपंचात खर्च जाऊ नको म्हणले बाबा म्हणले. आणि पदर घालून काही ग्रंथ आणि जा. तेव्हापासून विष्णू पुराण, भारत पुराण, अमुक, नवनाथ ग्रंथ, विचारसागर, ज्ञानेश्वऱ्या 2-3, सावता महाराजाची पोथी, सगळ्या पोथ्या जमा केल्या. अजून घरामध्ये गठ्ठे बांधलेले आहेत. ते चला तुम्हाला दत्ता महाराज मी आत्ता दाखवतो. मग आजच्या जे कीर्तनकार आहेत, आजचे जे परमार्थिक आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही? तर सांगतो जरा शांत राहत जा, जरा पाकिटाकडे बघत जाऊ नका, सेवा करा. खरी सेवा ती आहे. तुकाराम महाराज म्हणते देशी घेशी नरका जाशी. मग कशाला घेता आणि कशाला देता, पण ते ऐकतच नाही. आपल्याला काय करायचं, कशाला खराब करायचं आपलं मुख. नको 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 सांगून दमलो. पाकिट घ्यायनात का, पण आपलं आती नाही करायला पाहिजे ना. आती नाही करायला पाहिजे. हरिपाठ मध्ये त्यांना आडवं लावलं. अरे हरी म्हणा, हरी हा नका म्हणू, हा. पुण्याची गणना म्हणू नका, वर शून्य नाही, पुण्याची म्हणा. पुण्यासारखं शहर जगात नाही म्हणून माऊलीने पुण्याची गणना केलंय. आणि तुम्ही हा म्हणतात. हा फक्त 3 ठिकाणी लिहिलेला आहे. निवृत्तीने दिले माझे हाती. कोण म्हणतात? माऊली. हा खरंय खोट आहे? बरोबर आहे. नाथ महाराज हरिपाठ पाठ आहे. नाथ महाराज काय म्हणते? कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, एक हरिनाम जपता घडी. नाथ महाराज म्हणते हरिपाठात. मला काय येत आहे? बरोबर आहे. हा
जय हरी.